आता बघा, दंडपाणी नावाचा एक शाक्य असतो आणि त्यांच्या मुलीचं नाव असतं यशोधरा. यशोधरा आता 16 वर्षांच्या झालेल्या असतात आणि त्यांना काळजी असते, की आपल्या मुलीला आपली इतकी सर्वगुण संपन्न सुंदर मुलगी आहे, सुशील मुलगी आहे. तिला खूप छान आपल्याला जशी काळजी असते आपल्या मुलाची, तसं त्यांनाही काळजी असते आणि ते ठरवतात, की आता एक छान स्वयंवर आपण रचावं आणि आपल्या मुलीला योग्य जोडीदार मिळण्यासाठी आपण मदत करावी. सगळ्या देशादेशाच्या युवकांना, राजांना, राजपुत्रांना कळवण्यात येतं, की आमच्या मुलीचा विवाह आम्ही संपन्न करणार आहोत. तर कृपा करून आपण आमचे आमंत्रण स्वीकारावे. आणि देशादेशाहून, विविध देशातून अनेक राजकुमार या विवाह प्रसंगी येतात. आपल्याला माहिती आहे, की हे स्वयंवर खूप मोठं असतं. तर अनेक राजपुत्र असे अगदी छान त्या सभागृहात बसलेले असतात. राजकन्या यशोधरा चा विवाह होणार असतो आणि आता कोणाशी होणार याच्यासाठी सगळ्यांना उत्सुकता असते. राजकन्या सिद्धार्थ जवळ येतात आणि त्यांना वरतात. दंडपाणीला ते अजिबात आवडत नाही. अगं, तुला ठाऊक आहे का? तो खूप एकलकोंडा आहे आणि तो सतत साधूंच्या, संन्यासांच्या, तपस्वींच्याच संपर्कात असतो. तू त्याला कशाला भरतेस? त्याला कशाला म्हणजे? तुला माहिती आहे ना? पुन्हा ते त्याच मुद्द्यावर भर देतात तेव्हा ते सांगतात, की जर ते तपस्वी बरोबर आपल्या संन्याशांबरोबर राहत असतील, तर तो काही अपराध आहे का? मला लग्न करायचं, तर मी सिद्धार्थांशीच लग्न करेन. नाहीतर कोणाशीच माझा विवाह होणार नाही. त्या खूप ठाम असतात आणि दंडपाणीला दुसरा पर्यायही नसतो. मग कुणीतरी त्यांच्या कानात सांगतं, की या सभागृहात सगळे रागवलेत, चिडलेत. कारण सिद्धार्थांना प्रतिस्पर्धी खूप असतात. चिडलेत? कशासाठी? तुम्ही काहीतरी करा आणि हा विवाह होणार नाही याची काळजी घ्या. असं करा ना, धनुर्विद्येची परीक्षा घ्या. म्हणजे आपोआपच सिद्धार्थ तिथे येणार नाही आणि मग आपण धनुर्विद्येची परीक्षा घेतो आहोत, असं तिथून सांगण्यात येतं. सिद्धार्थ त्याला राजी नसतात. पण सिद्धार्थांचा जो सेवक आणि मित्र असतो चेन्ना, तो म्हणतो, की "तू असं करू नको. याने तुझी, यशोधरेची आणि तुझ्या आई-वडिलांची सगळ्यांचीच मान खाली जाईल." आणि सिद्धार्थ तयार होतात. सगळ्या युवकांनी, सगळ्या राजपुत्रांनी आपली आपली कला दाखवल्यानंतर सगळ्यात शेवटचा नंबर येतो तो सिद्धार्थांचा आणि सिद्धार्थ त्याच्यात यशस्वी ठरतात. त्यांचा विवाह यशोधरेशी संपन्न होतो. खूप थाटामाटात हा विवाह होतो आणि इकडे कपिलवस्तू तर खूप सजलेली असते. राजा राणीला खूप आनंद होतो, की असित मुनींनी जे काही भविष्य सांगितलंय, वर्तवलंय, तसं काही होणार नाही. आता बघा, सिद्धार्थ संसार करणार, संसारात रमणार. खूप स्वागत यशोधरेचं मोठ्या प्रमाणावर केलं जातं. आणि तुम्हाला सांगते, जे वर्णन आहेत, ते तर खूप तुम्ही वाचून थकाल, इतकी वर्णनं केलेली आहेत. 3 महाल तयार करण्यात येतात, की आपला मुलगा 3 ऋतूंमध्ये 3 महालात राहील. उन्हाळ्यात वेगळा महाल, पावसाळ्यात वेगळा महाल आणि हिवाळ्यात वेगळा महाल. आणि खूप सुंदर बाग, बगीचा, उद्यान. एकही झाडाचं पिकलं पान गळता कामा नये याची काळजी घेतल्या जात होती. कारण कुठेही त्याच्या मनात वैराग्य येता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, उदयन नावाचा जो त्यांचा एक मित्र म्हणून राजा नियुक्त करतो, की हा सिद्धार्थाचा मित्र. तर हा उदयीन जो असतो, त्याचं एकच काम असतं, की जितक्या सुंदर अप्सरा सारख्या युवती आहेत, त्या आजूबाजूला त्या महालांच्या असाव्या, की जेणेकरून सिद्धार्थाचं मन इकडे विचलित होईल.
त्याची वर्णनं खूप आहे. मला ती योग्य वाटत नाही, की इतकी करत बसावं. फक्त एका ओळीत मी आपल्याला सांगितलं. पण सिद्धार्थावर त्याचा कुठलाच परिणाम होत नाही. आणि मग राजालाही समजतं, की आपल्या मुलाला काहीही, कितीही गोष्टी आपण त्याच्या विलासी वृत्तीसाठी कराव्या, तर त्याचा परिणाम म्हणजे विलासी वृत्तीकडे त्यांनी जावं याच्यासाठी कराव्या, तर त्याचा परिणाम होणार नाहीये, ही गोष्ट त्यांना कळते. आता शाक्य संघ, शाक्य मी आत्ताच उल्लेख केला, की शाक्य संघ म्हणजे काय? तर शाक्य संघ हा जो आहे, या कपिलवस्तू मध्ये शाक्य नावाचा जो संघ आहे, संघ उभारला जातो. सगळ्यांनी एकत्र यावं आणि या संघाच्या आधाराने काही त्यांचे नियम असतात. एक सभागृह असतं, की तिथे सगळे शाक्य या एका काय म्हणतो आपण बॅनर खाली जसं म्हणतो ना, तसं या शाक्य या संघाखाली सगळेजण एकत्र येतात. आणि 20वं वर्ष झालं, की सगळेजण सभासद होतात. तसे सिद्धार्थ सुद्धा त्याचे सभासद होतात आणि 8 वर्ष ते काम खूप छान करतात. पण 8 वर्षानंतर होतं असं, की रोहिणी नदीवरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये संघर्ष पेटतो आणि त्याचं रूपांतर अगदी एकमेकांना मारीपर्यंत जातं. तर त्याचा परिणाम सिद्धार्थांवर खूप मोठ्या प्रमाणावर होतो. बघा, जसं आपण सीतायन वाचतो आणि सीतायनात आपल्याला लक्षात येतं, की माता सीतेच्या बद्दल काही विशेष लिहिलेलंच नाहीये. आपण सीतायन जेव्हा घेतलं, तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल, की फक्त सीतेनी अग्निकुंडात कसं स्वतःला झोकून दिलं आणि 14 वर्ष वनवास केला एवढंच. पण जेव्हा सीतायन वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं, की माता सीतेचा त्याग केवढा मोठा होता आणि माता सीता कणभर या श्रीरामाच्या वरचढच होत्या. हे जेव्हा आपण पुस्तक वाचतो, ग्रंथ वाचतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं. इथेही मला हाच मुद्दा आपल्या समोर ठेवायचा आहे, की माता यशोधरेबद्दल आपण ऐकलंय का हो? मी आपल्याला हा प्रश्न विचारते. जसं गौतम बुद्धांबद्दल आपण ऐकतो, की गौतम बुद्धांनी काय-काय केलं. पण मातेनं काय केलं? मी आपल्याला प्रश्न विचारते, आपण उत्तर देऊ शकता आपला माईक ऑन करून आणि नंतर फक्त बंद करा. नाही माहिती. नाही माहिती. अजिबात माहित नाही. आपण कोणी बोलू शकता आणखीन? नाही. कारण नाही माहित. यशोधरेबद्दल हो, कुठली बोलू शकतो. माहितीच नाही. नाही ही माहित. गोष्ट तुम्ही जी सांगताय बुद्धांची, ही खरंच हां. माहित नव्हतं आम्हाला. गौतम बुद्ध होऊन गेले. त्यांनी विपश्यना त्यांची 10 दिवसाची साधना पण मी केलेली आहे विपश्यना. पण हे हं. एवढं अंतर्गत ह्या गोष्टी ज्या कथा आहेत, ह्या माहित नव्हत्या मला. याच्यासाठी सांगते, की बरेच सिक्रेट्स मला आपल्याला सांगायचे आहेत आणि त्याच्यामुळे जी पार्श्वभूमी आहे ती सांगणं गरजेचं आहे. कारण खूप सारे जे सिक्रेट्स आहेत, ते गौतम बुद्धांनीच आपल्याला दिले आहेत आणि आपण ते 1 वर्षांपासून अनुभवतो आहोत. मग त्यांच्याबद्दल कधी बोलायचं? म्हणून मी ठरवलं, की रोज काही ना काही त्यांच्याबद्दलची आपल्याला माहिती द्यायची आणि ज्या ध्यानाच्या पद्धती आपण त्यांच्याकडून शिकतो आहोत, त्या आपल्यापर्यंत पोहोचवायच्या. तर एक प्रसंग मी आपल्यासमोर उभा करते. मैथिली शरण गुप्तांनी लिहिलेलं आहे आणि अनेक लेखकांनी या प्रसंगाचं वर्णन केलंय. तो एक प्रसंग आपल्यासमोर ठेवते, की आपल्याला कळेल, की माता यशोधरा कशा होत्या. जेव्हा 29 वर्षाचे गौतम बुद्ध होते, सिद्धार्थ म्हणूया आपण आणि माता यशोधरा, तेव्हा त्यांना राहुल नावाचा एक मुलगा जन्माला येतो. त्यांच्या उदरातून आणि त्या दिवशी तो प्रसंग इतका अंगावर काटा आणणार आहे, की 1 दिवसाचं ते बाळ असतं आणि 1 दिवसाचं बाळ रात्री पाऊस आलेला असतो, विजा कडकडत असतात, अंधारून आलेलं असतं आणि माता यशोधरेच्या बाजूला 1 दिवसाचं मूल असतं. त्या दिवशी, त्या रात्री चन्नाला सांगून ठेवण्यात आलेलं असतं, की चन्ना, घोड्याच्या खुरांना सुद्धा कापड गुंडाळून ठेव, म्हणजे त्याच्या टापाचा आवाज येणार नाही. ते मूल सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध बघतात आणि राजवाड्याच्या बाहेर निघून गेलेले असतात. ते 12 वर्षानंतर जेव्हा येतात, तो प्रसंग आपल्या समोर उभा करते, म्हणजे इथे मातेचं योगदान कळेल. 12 वर्षांनी जेव्हा येतात,
कसे येतात? कारण राजा शुद्धोधन सारखे निरोप पाठवत असतात की तू जिथे कुठे आहे तिथून ये, तू जिथे कुठे आहे तिथून ये. 12 वर्ष मी येतोय येतोय, बुद्धम शरणम गच्छामी, हा एवढाच निरोप त्याच्याकडून येत असतो. आणि नंतर एक शेवटचा निरोप जातो की आता माझ्या मृत्यूची वेळ आली आहे, आता तरी तू येणार आहेस की नाही. तेव्हा आपली तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर, तपस्या पूर्ण झाल्यानंतर गौतम बुद्ध जेव्हा आपल्या वडिलांना भेटायला येतात, तेव्हा सगळ्या अगदी राजवाड्याच्या समोर, प्रत्येक घराच्या समोर इतकी रोषणाई, रांगोळ्या, म्हणजे सगळ्यांनी दिवे लावलेले असतात. तो आपल्या पणत्या, काही रोषणाई म्हणजे काही ती इलेक्ट्रिकची माळ नसते तेव्हा पणत्या लावलेल्या असतात, रांगोळ्या काढलेल्या असतात, आंब्याची तोरणं बांधलेली असतात, फुलांनी सजवलेलं असतं. आणि गौतम बुद्ध आत येतात, आपल्या आई वडिलांना भेटतात, नमस्कार करतात आणि तडक यशोधरेच्या महालात जातात. माता यशोधरा, सगळेजण स्वागताला इथे आलेले असतात, फक्त माता यशोधरा आपल्या महालात बसलेल्या असतात. ही भेटीची वेळ बघा. गौतम बुद्ध आत येतात, माता त्यांच्याकडे बघतच नाही. कितीतरी वेळ दोघंही एकमेकांशी काहीच बोलत नाही. शेवटी एक आर्त आवाज सिद्धार्थांच्या ओठातून येतो, कुछ तो कहो, कुछ तो बोलो, इतना रूठ गई हो. एक खुंदका देऊन डोळ्यातलं पाणी हळूच टिपून माता म्हणतात, क्या कहूं, क्या बोलू, कहो ना. अरे बोलो तो सही हमसे, इतना ना रूठो, 12 साल बाद हम मिल रहे हैं आपसे. हाँ, मैं यही पूछ रही हूँ आपको कि 12 साल का हिसाब कैसे दूं आपको. मैंने कैसे इस बच्चे को 12 साल इसकी परवरिश की है, कैसे बताऊं आपको. रोज रात मैं रोती थी, रोज रात बच्चे को कहती थी बाबा आएंगे, आ जाएंगे, कल आएंगे. आपके वृद्ध माता पिता को यही दिलासा देती थी, ये प्रजा को यही बताती थी आज न कल सिद्धार्थ आएंगे. बोलो ना ये 12 साल के बारे में मैं कैसे बताऊं आपको. अब क्या लेने आए हो हमसे, क्या पूछने आए हो हमसे. तेव्हा त्या क्षणी गौतम बुद्ध मातेच्या समोर उभे राहतात आणि आपली जी भिक्षेची झोळी असतात ती समोर करतात. ओम भवती भिक्षाम देही. आता माता आणखीन चिडतात आणि कोपऱ्यात असलेल्या 12 वर्षाच्या राहुलला आपल्याकडे ओढतात आणि म्हणतात, देखो ये तुम्हारे पिताजी, ये तुम्हारे बाबा है. जब तुम एक दिन के थे ना तो ये भाग गए थे यहां से और तुम पूछ रहे थे हमें हमारे बाबा को दिखाओ, हमारे बाबा को दिखाओ. ये तुम्हारे बाबा है. अब इनसे पूछो क्या वसीयत देने आए हैं वो तुम्हें. कौन सी वसीयत है उनके पास जो तुम्हें आज मिलने वाली है. क्षणाचाही विलंब न करता राहुलला ते स्वतःकडे असे ओढून घेतात आणि आपली भिक्षेची जोळी त्याच्या खांद्यावर देतात आणि आपल्या भिक्षेचं पात्र त्याच्या हातात देतात. ये क्या कर रहे हो. राहुल को भिक्षु बना दिया. हाँ,
अभी अभी तो वसीयत की बात कर रही थी। यही वसीयत जो मुझे मिली है वो आज राहुल को दे रहा हूं। अब ये वसीयत उसके नाम। जो सुख जो आनंद मुझे मिला है वो अब राहुल को मिलेगा। मातेच्या डोळ्यात पाणी असतं। यशोधरा, मैं राहुल को तो लेकर जाऊंगा, पर जो आनंद मुझे मिला है वो मुझे आपको भी देना है और आपको भी लेकर जाऊंगा। क्षणाचाही विलंब होत नाही। माता पूर्णपणे समर्पित होतात। आणि पुढच्या प्रसंगात कृपा करून आपले ऑडिओज बंद करा, राधिका ठाकूर। आणि पुढच्या प्रसंगात हे तिघही राजवाड्याच्या बाहेर निघून जातात। या प्रसंगानंतर काही सांगावं असं मजजवळ तरी नाही, पण माता यशोधरेच्या बद्दल खूप वर्षांपासून कुठून कुठून माहिती मिळवते। त्या नेमक्या कोण होत्या हे सिक्रेट्स पुढच्या भागांमध्ये मी आपल्याला जरूर देईन। आपण त्यांचं स्मरण करून ध्यानाला बसूया। सगळ्यांना विनंती करते की आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटावे। आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे आणि नवीन मंडळींना सांगते की आजवर तर आपण बाहेरचं जग बघत आलो, आता आपल्यातलं आपलं आतलं जग बघायचंय। काय आनंद मिळतो तो आपल्यालाच कळेल। सगळ्यांना पुन्हा विनंती करते की एकदम शांत बसावं, एकदम शांत। आपल्या पावलापासून तर आपल्या डोक्यापर्यंतचा भाग एकदा निरखून घ्यावा। संपूर्ण ऊर्जा ही आपल्या ब्रह्मरंध्रातून येते। या क्षणी आपल्या पावलांचे जे चक्र आहेत खालचे, हे सगळे चक्र उद्दीपित झालेले आहेत। आदित्य पुत्र पौर्णिमेची ऊर्जा आणि ब्रह्मांडातील संपूर्ण ऊर्जा आपल्या पावलांमध्ये महसूस करा। पावलांचे सगळे चक्र आपले उघडले गेले। संपूर्ण ऊर्जा पावलांमध्ये घेऊन जा।
तिथली स्पंदनं बघा. आता या क्षणी या चक्रांमधून बाहेरून सुद्धा आपण ऊर्जा आत ओढत आहात आपल्या शरीरात. संपूर्ण पावलं ते मूलाधारापर्यंतचा भाग शांत झाला. एक दीर्घ श्वास घ्या आणि फील करा आपला मूलाधारापर्यंतचा भाग शांत झालेला आहे. बघा, आपले गुडघे बघा. जी काही वेदना आहे गुडघ्यातली ती निघून गेलेली आहे. आपला श्वास तिथे घेऊन जा, किंवा आपल्या जर पोटऱ्या दुखत असतील तर तिथे घेऊन जा, आणि ते ठीक झालेलं आहे. हा प्रकाश पूर्णपणे पसरलाय. मूलाधार चक्र शांत. दुसरा श्वास घ्या आणि स्वादिष्ठान आणि मणिपूर शांत. तिसरा श्वास घ्या आपलं हृदय चक्र अनाहत शांत झालं. चौथा श्वास घेऊन पाठीचा सगळा भाग बघून द्या. स्पायनल कॉर्ड आणि डावी उजवी बाजू एकदम शांत. एक अजून श्वास घ्या. मानेचा संपूर्ण भाग शिथिल करून एक दीर्घ श्वास आणि डोक्याचे सगळे लेफ्ट अँड राईट ब्रेन, डोळे, नाक सगळे शांत झाले. आपले शरीर संपूर्णपणे शांत आहे. पायाच्या चक्रामधून प्रचंड ऊर्जा बाहेरून आत येते, तसेच ब्रह्मरंध्रातून ऊर्जा संपूर्ण शरीरभर पसरलेली आहे.
आता आपल्याला आपलं अस्तित्वही जाणवत नाहीये. इतके आपण शांत झाला आहात. आवाहन करते ब्रह्मश्री पत्री सरांना, पितामह बाबा श्री समर्थ रामदास स्वामींना, महावतार बाबाजी, आणि गौतम बुद्ध. आपण 5 पायऱ्या खाली उतरणार आहोत. सगळे सोबत आहोत. आपल्या गुरूंचा हात पकडा. 5, 4, 3, 2, 1. आज आपण लुंबिनी या वनात आलेलो आहोत, ज्या वनात गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे. बघा, साल वृक्षाची बहरलेली फुललेली झाडं, सगळं वनच नानाविध फुलांनी बहरलेलं आहे. पहाव्याची फुलं आहेत, गुलमोहर आहे, आणि अनेक सुगंधी फुलं. त्यांच्या ताटव्याचा असा सुगंध त्या ताटव्यातून येतोय. खूप सुंदर सुंदर फुलं, जाई जुई, रजनीगंधा, मोगरा, या वनात सगळ्या प्रकारची फुलं आहेत. गुलाबाचे असे वनच्या वन आहे, बगीचेच्या बगीचे. आणि खूप सुगंध आहे, खूप खूप सुगंध आहे. हे ते ठिकाण आहे जिथे गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे. पक्ष्यांचे आवाज, कोकिळेचं कुहू कुहू करणं, आणि अणुरेणूतून इथून ओंकाराचा ध्वनी आपल्याला ऐकू येतोय. पूर्णपणे आपण पृथ्वी मातेशी एकरूप झालेलो आहोत. हा भाव आपल्या हृदयात आणा.
या निसर्गाशी पशु पक्ष्यांशी इथल्या सगळ्या श्वापदांशी इथल्या वातावरणाशी ओंकाराच्या असंख्य लहरींशी आपण एकरूप झालेलो आहोत. आपले आपले अनुभव आपल्याला घ्यायचे.
ज्यांना आवाहन केलं होतं ते विश्वपिता पितामह ब्रह्मश्री बद्रीसर बाबा श्री समर्थ रामदास स्वामी, महाअवतार बाबाजी, गौतम बुद्ध, देवी तारा आणि आदित्य पोर्टल आपल्या सगळ्यांना आमचे या ग्रुपच्या वतीने दंडवत प्रणाम आणि हृदयापासून आभार. ओम 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 आपले दोन्ही हात सर्वप्रथम आपल्या पावलांवर लावावे मास्टर्स. आपली जी पावलं आहेत, कारण आज आपली सगळी चक्र पावलांची उद्दीपित केली गेलेली आहेत, तर पावलावरून हात फिरवावे खालच्या तळव्यांवरून. आणि आता हृदय, दोन्ही हात हृदयावर, दोन्ही हात डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. इथले शेतकरी, कारागीर, सैनिक सगळ्यांचं मंगलमय होत आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आजची जी प्रक्रिया होती ती एक अद्भुत होती. आपल्याला पूर्णपणे पृथ्वी तत्वाशी आपल्या पावलाच्या चक्रातून जोडलं गेलं होतं. आपले अनुभव आपण जरूर सांगू शकतो. कृपया एक एक जणांनी ऑडिओ सुरू करावा. काही तळपात ऊर्जा जाणवत होती आणि आपण सांगत होता त्याप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या. गोष्ट तर एवढी असामान्य होती की तो विचार करणे कठीण आहे. हा. काही तळपायामध्ये खूप ऊर्जा जाणवत होती आणि आपण जो हा. प्रसंग सांगितला तो अतिशय हेलावून टाकणारा होता. असामान्य प्रसंग. आणि आपण जसं सांगत होता त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत होत्या. ध्यान लागलं ताई.